रात्रीचे जवळपास 2 वाजले होते. दिल्लीतील जंतर मंतरवर शांतता पसरली होती. पण काही क्षणातच त्या शांततेचं रूपांतर गोंधळात झालं. मोठा पोलीस बंदोबस्त, रुग्णवाहिका आणि वाढती हालचाल. प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांना त्यांच्या उपोषण स्थळावरून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. कोणी म्हणालं हा निर्णय त्यांच्या जीवासाठी आवश्यक होता, तर कोणी म्हणालं लोकशाहीत आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने हटवणं चुकीचं आहे. पण या वादाच्या पलीकडे जाऊन आपण जाणून घेऊया नेमकं कोण आहेत सोनम वांगचुक. जगभरात नाव कमवलेला हा माणूस एका छोट्याशा लडाखमधील गावात जन्माला आला. 2 सप्टेंबर 1966. अल्ची नावाचं दुर्गम गाव. आश्चर्य म्हणजे वयाच्या 9व्या वर्षापर्यंत त्यांनी कोणतीही शाळा पाहिली नव्हती. त्यांच्या आईने त्यांना घरातच लडाखी भाषेत शिक्षण दिलं. कदाचित याच काळात त्यांनी पुस्तकांपेक्षा निसर्गाकडून शिकण्याची कला आत्मसात केली असावी. मोठे झाल्यावर त्यांनी मेकॅनिकल इंजिनियर होण्याचं स्वप्न पाहिलं. पण त्यांचे वडील या निर्णयाच्या विरोधात होते. त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यास नकार दिला. अनेक जण इथेच हार मानले असते. पण सोनम वांगचुक यांनी मुलांना ट्युशन शिकवून स्वतःची फी भरली आणि 1987 मध्ये NIT श्रीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. पदवी मिळाल्यानंतर मोठ्या कंपनीत नोकरी मिळवणं त्यांच्यासाठी कठीण नव्हतं. पण त्यांनी पैसा नाही तर समाजाची सेवा निवडली. 1988 मध्ये त्यांनी सेक मोलची स्थापना केली. इथे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकं नाही तर प्रत्यक्ष काम करून शिकवलं जातं. आज ही शिक्षण पद्धती जगभरात आदर्श मानली जाते. पण सोनम वांगचुक यांना खरी जागतिक ओळख मिळाली त्यांच्या आई स्तूपा या अनोख्या शोधामुळे. लडाखमध्ये हिवाळ्यात पाणी मुबलक असतं, पण उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या समस्येवर त्यांनी कृत्रिम हिमनदी तयार करण्याची कल्पना मांडली. हिवाळ्यात गोठलेलं पाणी शंकूच्या आकारात साठवलं जातं आणि उन्हाळ्यात ते हळूहळू वितळत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरतं. पण हा शोध आज हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरला आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी अशी सौर ऊर्जेवर चालणारी घरे तयार केली, जी लडाखच्या कडाक्याच्या थंडीतही कोणतेही हीटर किंवा कोणतेही इंधन न वापरता उबदार राहतात. त्यांच्या या कामामुळे हजारो लोकांचं जीवनमान बदलून गेलं आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून 2018 मध्ये त्यांना आशियातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याआधी रोलेक्स अवॉर्ड, ग्लोबल सस्टेनेबल आर्किटेक्चर अवॉर्ड, आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. आणि आता पुन्हा एकदा ते चर्चेत आहेत. दिल्लीतील जंतर मंतरवर सलग 11 दिवस उपोषणावर बसले होते. त्यांची प्रकृती खालावत असल्याचं सांगत दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा उल्लेख करून त्यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवलं. तर त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की त्यांच्या इच्छेविरुद्ध हटवण्यात आलं. त्यामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. एखाद्या आंदोलनकर्त्याचा जीव धोक्यात असेल तर सरकारने हस्तक्षेप करणं योग्य आहे का? की लोकशाहीत त्यांच्या आंदोलनाच्या अधिकाराचा पूर्ण आदर केला पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. 9 वर्षापर्यंत शाळा न पाहिलेल्या लडाखमधील एक मुलगा आज संपूर्ण जगाला शिक्षण, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा नवा मार्ग दाखवत आहे. आणि म्हणूनच सोनम वांगचुक हे केवळ एक अभियंता नाहीत, तर विचार बदलणारे व्यक्तिमत्व आहेत. तुम्हाला काय वाटतं? दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेणं योग्य होतं का? की त्यांना उपोषण सुरू ठेवू द्यायला हवं होतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.